हाय, वेलकम टू आय यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी फायनली चालले महाडला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी. आणि हे मी सकाळच उठून पोहे आणि डाळिंब एकत्र केलं होतं, कारण का मला वेळ नव्हता आणि आदल्या रात्री माझी तब्येत खूप खराब झाली होती, रात्रभर झोप नव्हती मला. आणि अशा प्रकारे फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो आणि मी माझ्या वरच्या सीटवर येऊन अप्पर बर्थ मला मिळाला होता, तिकडे येऊन शिफ्ट झाले होते आणि आरामात बसले होते. आणि आम्ही अशा प्रकारे फायनली पोचलो होतो माणगावला, कारण का ही ट्रेन माणगावपर्यंतच जाते आणि तिकडून आम्हाला बस किंवा रिक्षा करून महाडपर्यंत जावं लागतं. आणि आमचा मित्र बिचाराला मी कामाला लावलं होतं, जरी मी अशी फ्रेश दिसत असले तरी तब्येत थोडी खरंच डाऊन होती. आणि मी तुम्हाला जे म्हटलं, जे तुम्ही टायटलमध्ये बघितलं आहेत की आपल्या थंबनेलवरती की कौन कहता है एक लड़का और एक लड़की बेस्ट फ्रेंड नहीं हो सकते, त्याचं कारण म्हणजे ज्या मित्राच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी आत्ता आम्ही चाललो आहे त्याची आणि माझी 29 वर्षाची मैत्री, बालवाडीपासूनची. कॅन यू इमॅजिन? म्हणजे शक्यच नाही, अशक्य आहे आजकालच्या, म्हणजे खूप खूप रेअर असेल. त्याच्यामुळे आणि यार खूप असं छान वाटतं, म्हणजे मस्तच. आणि हे आहे माझं दुसरं घर, म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंडचं घर. माझं दुसरं घर म्हणजे येस, त्याच्यासाठी म्हणाले की हक्काचं माझं दुसरं घर आहे, कारण का माझ्या पप्पांची बदली झाली होती जेव्हा महाडला. ते लहान होते खूप, आणि तेव्हा मी इथे शिफ्ट झालो होतो. तेव्हापासून आम्ही या घरातच एकत्र खेळलो, वाढलो. आणि ही लग्नाची पहिली विधी सुरू झाली होती बांगड्या भरायचा कार्यक्रम, जे मी तुम्हाला आदल्या माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी बांगड्या किंवा असं ब्रेसलेट वगैरे घेतलं नाही, ते यासाठीच, कारण का मला बांगड्या भरायच्या होत्या आणि मला ह्या सगळ्या विधी करायला खूप आवडतात, खूप 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 जास्त. आणि जो पंचा घेऊन आहे तोच तो माझा मित्र. आमच्या दोघांची म्हटलं 29 वर्षाची मैत्री, बिचारा स्वतःच्याच लग्नात काम करतोय. आणि हा काका म्हणजे त्याचे बाबा बघा, मी कॅप्चर केलं, गपचूप पेढा खात होता. नंतर मला पण अर्धा पुरवला त्याने. आणि बिचारे हे दोघं काम करतात आणि माझं फक्त शूटिंग करायचं काम चालू होतं. आणि अर्थात ना, हक्काची लाडकी मैत्रीण ना, एकच्या एक करणारच मजा फक्त. आणि नंतर माझी सगळ्यात आवडती रस्म म्हणजे विधी सुरू झाली, ती म्हणजे मेहंदीची. मला मेहंदी काढायला प्रचंड आवडतं. खरं तर मला हात भरून काढायची होती, पण घरी बाकीच्यांना पण, पाहुण्यांना पण मेहंदी काढायची होती, नातेवाईकांना पण, आणि तिला पण बिचारीला वेळ नव्हता. सो एवढीच काढली, छोटीशी क्यूटशी मस्तपैकी. येस. आणि नंतर मग आम्ही वरती टेरेसवर गेलो. ह्या टेरेसवर आम्ही खूप खेळलो, आय स्वेअर. लहान असताना विधीसाठी गेलो होतो. आणि नंतर त्याला हळद लावायचा, म्हणजे घरच्या घरी एक छोटासा कार्यक्रम झाला. त्या विधीला आणखीन पण एक काहीतरी म्हणत होते, मी आता विसरले, आय स्वेअर विसरले, सॉरी आय एम सो सॉरी त्याच्यासाठी. आणि ह्याला खरंच खूप असं भरून येत होतं, माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे, म्हणजे ते मला आता शब्दात नाही सांगता येणार, ॲक्च्युली नाही सांगता येणार. म्हणजे 29 वर्षाची मैत्री खायची गोष्ट नाही आहे खरंच. आणि ती टिकवणं एवढी बालवाडीपासून आत्तापर्यंत. आणि बऱ्याच जणांना वाटायचं की आमचं काही आहे वगैरे, पण सगळ्यांना खोट्यात काढलं होतं आम्ही. आणि बट ऑब्वियस. आणि बिचारा आता अरेंज मॅरेज करतोय, असं पण नाही की लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज करतोय. और ये देखो दोस्ती के लिए क्या क्या करना पडता है. गोरं करायचं काम करत होतं त्याला. मी ब्युटिशियन झाले होते आणि आता त्याची मेकअप आर्टिस्ट. ह्याला जर असं गोरं करायचं काम ना, ते माझ्याकडे होतं. माझा अवतार बघा. काय नाही, मित्राला नटवायचं आहे ना, मित्राचं लग्न, त्याच्याकडे बघू दे सगळे. आणि अशा प्रकारे यार साखरपुडा झाला फायनली. आज साखरपुड्याचा दिवस होता. आदल्या दिवशी साखरपुडा होता आणि दुसऱ्या दिवशी लग्न. किती गोड मोमेंट्स आहेत हे, खूप गोड. याचं मला बघताना खरंच खूप असं छान पण वाटत होतं आणि बेस्ट फ्रेंडचं लग्न होण्याचं खूप भरून पण आलं होतं. आणि त्यांचा केक कटिंगचा कार्यक्रम होता एंगेजमेंट नंतर. आणि मी जिथे उभी दिसतीये तुम्हाला, ती का उभी आहे तुम्हाला थोडंसं पुढच्या व्हिडिओत कळेल, जो आता आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे. म्हणजे बाकी तर त्याच्यासाठी तर सगळ्यांसाठी वगैरे आम्ही फॅमिली मेंबर म्हणून उभेच होतो, पण मी खरी कशासाठी उभी होते थांबा, आता तर पुढच्या व्हिडिओत कळेल तुम्हाला. हे बघा, मेन टार्गेट माझं हे होतं की मला त्या केकमधला एक तरी तुकडा हवाच होता आणि तुम्ही फायनली मिळवला. आणि खरंच खूप टेस्टी होता केक. येय. आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं काम
जे की साखरपुडा लग्न बिग्न ते होतच राहील, पण खाणं महत्वाचं. आणि मग जाड्याची हळदी सुरू झाली होती. आय मीन हळदीची विधी सुरू झाली होती, हळद लावण्याची. आणि खरं तर मी त्या हळदीसाठी दुसरा ड्रेस आणला होता येल्लो कलरचा, पण इतका उशीर झाला होता, घाई गडबड, नाही चेंज करायला मिळालं. सो साडीवरच त्याला मग हळद लावली. आणि हळद लावताना सुद्धा मला खूप असं भरून येत होतं, मी नाही सांगू शकणार ते शब्दात. आणि मग ॲज युजल हळदीचा डान्स, आणि तेव्हा मी ड्रेस घातला बरं का, आणि ते बरोबर सुटसुटीत पण वाटतं. तर जाड्या नाचतोय, बापरे. फायनली आणि लग्नाचा दिवस आला. या छोट्याशा विधी लग्नाला निघायच्या आधीच्या, तरी मला बरंचसं शूट करायचं होतं, पण ते नाही करता आलं, कारण का लग्नाची गडबड, कामं खरंच खूप होती. त्याच्यामुळे मला सगळं शूट नाही करता आलं. जेवढं जमेल, जसं जमेल तसं शूट केलं आहे. आणि हॉलवर पोचल्या सकाळ सकाळ बिचारे आतमध्ये ते सगळेजण आहेत, माझा बेस्ट फ्रेंड पण गेलं खड्ड्यात. मी खाणार, मी आधी माझं पोट भरून घेणार नाही. आणि नंतर जाऊन जी करवलीची कामं असतात, अरे हो, ते सांगायचं राहिलं तुम्हाला सगळ्यांना. बाय द वे, मी त्याची हक्काची करवली होती आणि मी त्याला आधीच सक्त ताकीद देऊन ठेवली होती. म्हणजे जर कोणाची आत्याची मुलगी, मावशीची मुलगी, मामाची मुलगी आणलीच करवली म्हणून, म्हटलं नंतर जीव घेईन, मीच करवली असणार आहे तुझी हक्काची. आणि हो तूच बाई, तूच, मला माहितीच माझा जीव घेशील. मी हक्काची करवली होती आणि मिरवत होते त्याच्या लग्नात. म्हटलं गप्पा बस, आता तुझं लग्न तुला कोणी बघणार नाही, सो मी मिरवणार तुझी हक्काची करवली म्हणून. आणि ह्या पण सगळ्या विधी सुरू होत्या. बापरे, असं म्हणजे खूप छान वाटत होता. आणि 29 वर्षाची मैत्री ती तशीच्या तशी आहे, त्याच्यात जराही बदल झालेला नाही आणि ती अजून तशीच कंटिन्यू आहे. टचूड येस. खूप खूप भारी वाटत होतं. आणि ते जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की खरंच असं सगळ्यांना वाटायचं की आमचं काहीतरी आहे, पण म्हणूनच तर ते कॅप्शन आहे स्पेशली की कौन कहता है एक लड़का और एक लड़की दोस्त नहीं हो सकते. अरे आम्हाला बघा, असं आम्ही हक्काने, अभिमानाने सांगतो. आणि मग फायनली आम्ही पोहोचलो. तर माझा तो घागरा एकदम माझ्यापेक्षा पण, म्हणजे माझ्या वजनापेक्षा तो घागरा जड होता, तोच मला सांभाळत होता असं वाटत होतं. आणि लग्नासाठी आम्ही हॉलमध्ये एंटर केलेलं होतं. फायनली करवली सगळ्यात पुढे ना, मानाची करवली. विधी सुरू झाल्या होत्या लग्नाच्या पण. आणि गोड आमची बहिणी, आय मीन सिद्धी, त्याच्या बायकोचं नाव म्हणजे माझ्या बहिणीचं नाव सिद्धी. घागरा सांभाळत, तो करवलीचा तो करा सांभाळत, जी काही माझी तारांबळ उडली होती मलाच माहिती. ये फायनली जाड्याचं लग्न झालं, फायनली एंगेज. आणि मध्ये मध्ये माझं आई बसली बाजूला आणि ते काहीतरी लिंबूचं होतं काहीतरी, ते मी प्यायचं काम करत होते. आणि आम्ही मग त्याला छान शुभेच्छा द्यायला स्टेजवर गेलो होतो. आणि मग ॲज युजल खाण्याचं, पोटा पाण्याचं ते पहिलं. आणि बघा ताटात पण केवढे पदार्थ आहेत ते बघा, नाही तर तुम्ही म्हणाल एवढं खाता आणि जातं कुठे. तर मोजमाप करूनच खायचं. मोजमाप म्हणजे अगदी कमी पण नाही, अगदी जास्त पण नाही. आणि जेवण खरंच खूप टेस्टी होतं. आणि मग जेवण झाल्यानंतर जे पण विधी सुरू होते करवलीचे सगळे, करा काम. आता काय, करवली बनायची हौस ना, हौस. अशा प्रकारे जाड्याचं फायनली लग्न झालं. आमचा जाडा, हो मी तुला जाडाच म्हणणार. आणि घरी आल्यानंतर तोच नेहमीचे आपले जे कार्यक्रम असतात छान असे मज्जा मस्तीचे, नवरा नवरीचे, ते सुरू होते. काकी त्याला ओरडत होते की तो चिटिंग करत होता. सिद्धीला अजिबात जिंकायला देत नव्हता. आणि जरा अंगठी टाकली की लगेच हात टाकतोय आपला. बिचारी आमची वहिनी. आणि अशा प्रकारे झाल्या सगळ्या विधी. लग्न छान पार पडलं. आणि मग मी आमच्या रत्नागिरी म्हणजे महाडमधली माझी जी, आमच्या ज्या ग्रुप मधली जी माझी दुसरी एक बेस्ट फ्रेंड आहे महाडची, तिला भेटायला गेले होते आणि महाड फिरायला गेले होते.
सो येस, लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा. बाय, लव.